Hello students, welcome once again. So let's start with the discussion of mechanical properties of the fluids. Okay, so this is the second topic from the 12th syllabus. Already आपण आता पहिला टॉपिक जो की रोटेशनल डायनामिक्स होता तो कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतरचा हा टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. ॲज पर द सिलेबस जर आपण बघितलं तर याच्यामध्ये एक 3 पार्ट्स ओव्हरऑल येतात. पहिला जो पार्ट आहे तो प्रेशर रिलेटेड आहे, दॅट इज स्टडी ऑफ द प्रेशर. जो दुसरा पार्ट आहे तो सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड किंवा सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर याच्याशी रिलेटेड आहे. आणि जो तिसरा पार्ट आहे तो फ्लुइड्स आर इन मोशनशी रिलेटेड आहे. म्हणजे सरफेस टेन्शन जो पार्ट आहे सेकंड पार्ट तो फ्लुइड्स आर ॲट रेस्ट असा आहे आणि तिसरा जो पार्ट आहे तो फ्लुइड्स आर इन मोशन असा आहे. ओके, सो असे हे 3 पार्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. बट फॉर्च्युनेटली तुमच्यासाठी पहिला पार्ट जो आहे तो थोडा स्किप आहे, म्हणजे रिडक्शन सिलेबसमध्ये आहे. मग राहिलेले जे 2 पार्ट्स आहेत त्याचा आपल्याला स्टडी करावं लागेल. मग त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो सरफेस टेन्शन आणि म्हणजेच त्याला हायड्रोस्टॅटिकसुद्धा म्हटलं जातं किंवा फ्लुइड्स आर ॲट रेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जो दुसरा पार्ट येतो त्याला फ्लुइड्स आर इन मोशन, ज्याला की हायड्रोडायनॅमिक्स असं म्हटलं जातं. ओके, सो यातला जो पहिला पार्ट आहे तो आपण सुरू करूया. सो पहिला पार्ट आहे सरफेस टेन्शन. सो फर्स्ट पार्ट इज सरफेस टेन्शन आणि या सरफेस टेन्शनच्याच पार्टला हायड्रोस्टॅटिक असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. आता नावातच आहे बघा हायड्रोस्टॅटिक. व्हॉट इज मीन बाय हायड्रो अँड व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक्स. So we can say that hydro word is related with liquid or it is related with water and static it means constant. So जर फ्लुइड्स किंवा जे काही आपण लिक्विड कन्सिडर केलेलं आहे त्याचा जर ॲट कॉन्स्टंट कंडिशन स्टडी असेल तर त्याला आपण काय म्हणूया, हायड्रोस्टॅटिक म्हणूया. ओके, सो थोडंसं इंट्रोड्यूस करूया की व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली फ्लुइड्स. ओके, सो फ्लुइड्स म्हणजे काय. सो फ्लुइड्स आर द मॅटर दोज कॅन और दे कॅन और दोज कॅन flows, okay, or the material it can flow. जे मटेरियल फ्लो होऊ शकतं त्या मटेरियल आपण काय म्हणू शकतो, फ्लुइड्स असं म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लिक्विड कन्सिडर करूया, येस लिक्विड कॅन फ्लो. फॉर एक्झाम्पल आपण एअर कन्सिडर करूया, एअर कॅन फ्लो. बट वी कॅनॉट कन्सिडर द सॉलिड बिकॉज सॉलिड कॅनॉट बी फ्लोईंग. ओके, सो liquid and gases, these are the main 2 matters and these are called as the simply फ्लुइड्स. ओके, मग फ्लुइड्समधला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे काय, हायड्रोस्टॅटिक्स. याच्यामध्ये काय म्हटलं जातं की फ्लुइड्स जे आहेत फ्लुइड्स आर ॲट रेस्ट म्हटलं जातं. याच्यामधला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे काय, फ्लुइड्स आर ॲट रेस्ट. त्याच्या यादी अजून एक आपण डेफिनेशन हवं तर बघूया. प्रेशरची डेफिनेशन, जनरल डेफिनेशन बघू. सो व्हॉट इज मीन बाय प्रेशर. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ओके, इट इज सिम्पली कॉल्ड ॲज फोर्स अपॉन एरिया. हे जे प्रेशर आहे ते कशामध्ये मेजर केलं जातं, पास्कलमध्ये किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतलं जातं 1.05 समथिंग इंटू 10⁵. ओके, किंवा 10⁵ पॉवर कन्सिडर करा. ती जी पॉवर आहे ती ॲटमॉस्फेरिक प्रेशरची पॉवर आहे. ओके, सो न्यूटन इज प्रेशर इज मेजर्ड इन पास्कल ॲज वेल ॲज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे मग CGS SI दोन्ही पद्धतीने मेजर केलं तरी चालू शकतो. नाउ व्हॉट आर द मेन पार्ट्स इन्क्लूड्स इन द सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय म्हटलं आपण, फ्लुइड्स आर ॲट रेस्ट. म्हटलं की थोडीशी थेरी काय येईल बघा. एक समजा वेसल आहे आणि या वेसलमध्ये एक लिक्विड आहे. सो लेट अस कन्सिडर दिस इज द लिक्विड प्रेझेंट इन द फ्लुइड. ओके, we have to consider this is the liquid and this liquid is nothing but it is a fluid because it can flow. Okay, so या वेसलमध्ये एक लिक्विड आहे असं आपण इमॅजिन केलं आणि हे लिक्विड सध्या तुम्हाला स्टॅटिक कंडिशनला दिसतं. हे फ्लो होऊ शकतं बट राईट नाव कंडिशन जर आपण बघितली तर हे फ्लुइड एका जागेवरती कॉन्स्टंट कॉन्झर्व स्टॅटिक आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणूया, फ्लुइड्स आर ॲट रेस्ट. सो दिस इज द कंडिशन. ओके, now let us consider the 2 molecules. Okay, if the 2 molecules are to be considered, then we can say that there is a intermolecular force between these 2 molecules किंवा these 2 particles. So intermolecular force, a very small attractive force between 2 particles. Okay, मग याच्यामध्ये एक फोर्स असतो कोहेसिव्ह,
वन फोर्स इज कोहेजिव्ह अँड अनदर फोर्स इज ॲडेझिव्ह. कोहेजिव्ह आणि ॲडेझिव्ह. मी याचीही डेफिनेशन लक्षात कशी ठेवायची हे सांगितलं होतं. कोहेजिव्हची डेफिनेशन ॲडेझिव्हची आधी लक्षात ठेवायचं. ॲडेझिव्ह याला ॲडेजन प्रॉपर्टीसुद्धा म्हटलं जातं आणि याला कोहेजन प्रॉपर्टीसुद्धा म्हटलं जातं. सो ॲडेजन प्रॉपर्टीमध्ये काय करायचं, फेविकॉलचं एक्झाम्पल घ्यायचं. फेविकॉलच्या त्या बॉक्सवरती वगैरे पाऊचवरती लिहिलं असतं बघा ॲडेझिव्ह मटेरियल. ओके, मग फेविकॉलचं उदाहरण डोळ्यासमोर घ्यायचं आणि पहिला ॲडेझिव्ह लक्षात ठेवायचं. मग आता फेविकॉल म्हणजे काय प्युअर लिक्विड आहे का प्युअर सॉलिड आहे का, तर असं नाही. ते थोडंसं सॉलिड आणि लिक्विडचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यापासून एक पदार्थ तयार झालेला. तो याच्यामधलाच कोणतं आहे ना, फ्लो होणारा पदार्थ आहे, फ्लो होणारा मॅटर आहे, त्याच्यामधलंच आहे. सॉलिड, लिक्विड आणि एअरमधलाच. बट तो परफेक्ट सॉलिड नाही आहे, परफेक्ट लिक्विड नाही आहे किंवा परफेक्ट एअर नाही आहे, तो कॉम्बिनेशन आहे. सो तो फ्लो होऊ शकतो म्हणून त्याला आपण फ्लुइड म्हणू शकतो. सो ॲडेझिव्हमध्ये ॲडेजन प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. मग मला सांगा फेविकॉलचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया, सॉलिड पण आहे ॲज वेल ॲज लिक्विड पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक मॉलिक्यूल सॉलिडचा घेऊया आणि एक मॉलिक्यूल लिक्विडचा घेऊया. अशा दोन मॉलिक्युल्समध्ये जर फोर्स असेल तर आपण त्या फोर्सला कसला फोर्स म्हणू शकतो, ॲडेझिव्ह फोर्स म्हणू शकतो. तसा कोहेजिव्ह कोण असेल, एकतर सॉलिडमधला असेल, बट सॉलिड आपण घ्यायच नाही कारण आपल्याला फ्लुइडचा विचार करायचा आहे, किंवा एकतर लिक्विडमधला असेल. म्हणजे डेफिनेशन सांगताना कशा सांगायच्या, कोहेजिव्हमध्ये फोर्स जो आहे तो सेम मटेरियलमध्ये म्हणून सांगायचं. सो सेम मटेरियलमधला फोर्स म्हणजे कुठला फोर्स, कोहेजिव्ह. आणि ॲडेझिव्हमध्ये जो फोर्स आहे तो डिफरंट मटेरियलमधला फोर्स. लक्षात आलं का बघा, सिम्पल. कोहेजिव्ह आणि ॲडेझिव्ह. ओके, आता हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत, हे दोन मॉलिक्युल्स आपण कन्सिडर केलेले आहेत. याच्यामध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. ओके, तर हे जे डिस्टन्स आहे त्याला रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन असं म्हटलं जातं. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. लक्षात येते का बघा, ते जे पर्टिक्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण इफेक्टिव्ह रेंज म्हणूया. इफेक्टिव्ह रेंज का म्हटलं बघा, कारण त्या रेंजपर्यंत तो जो फोर्स आहे तो इफेक्टिव्ह आहे, म्हणून त्या दोन मॉलिक्युल्सने एकमेकांना असं पकडून ठेवलेलं आहे. लाईक देर इज अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू मॉलिक्युल्स. का, कारण त्या दोघांच्यामध्ये इफेक्टिव्ह डिस्टन्स आहे. मला सांगा डिस्टन्स वाढत गेलं तर फोर्स थोडा कमी होतो, कारण फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आपल्याला माहीत आहे. डिस्टन्स वाढत गेलं तर फोर्स काय होतो, कमी होतो. त्यामुळे ते जे इफेक्टिव्ह डिस्टन्स आहे जेवढं कमी असेल तेवढा फोर्स मोर इफेक्टिव्ह असेल. आणि ते जे डिस्टन्स आहे त्याला रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हटलं जातं. आता एक मॉलिक्यूल सेंटरला कन्सिडर करा आणि रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनला कन्सिडर करून एक स्पियर ड्रॉ करा, इमॅजिन करा. सो तो जो स्पियर आहे त्याला म्हटलं जातं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सो कुठली कन्सेप्ट झाली, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, की ज्याच्यामध्ये रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे, इफेक्टिव्ह रेंज आहे, त्याला ॲज अ रेडियस कन्सिडर केलं आणि त्या मॉलिक्युलला सेंटर कन्सिडर केलं आणि त्याच्याभोवती एक इमॅजिनरी स्पेअर आपण ड्रॉ केला. सो दॅट इमॅजिनरी स्पेअर इज नथिंग बट द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. लक्षात आलं का बघा. ओके, सो दिस इज लाईक द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता हे सगळे याच्यामध्ये असणार आहे. आता थोडासा जर याचा विचार केला तर आपण काय झालं बघा, हा फ्री सरफेस झाला. फ्री सरफेस कुणाचा, त्या लिक्विडचा. सो याला म्हणूया आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणूया. बघा लक्षात येते का. सो फ्री सरफेस ऑफ लिक्विड कशाला म्हटलं जातं, जो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये इझिली आहे, ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये इझिली आहे, तो सरफेस म्हणजे कुठला, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता याच्याखाली जर हा स्पेअर आपण इमॅजिन केला तर हा असा असेल. तर ही जर रेंज आपण इमॅजिन केली अशी, ओके, तर ही एक सरफेस फिल्म तयार झाली बघा इथं. सरफेस फिल्म, ज्याला थिकनेस आपण म्हणूया. ओके, सरफेस फिल्म म्हणू शकतो. सो इथं एक अशी सरफेस फिल्म असेल. ओके, सो फ्री सरफेस, सरफेस फिल्म. आणि हा जो आतला पार्ट आहे हा पूर्ण इनर सरफेस झाला बघा, त्या लिक्विडचा पूर्ण इनर पार्ट झाला, जो पूर्ण आतमधला आहे. मी हे पार्ट का डिवाइड केले लक्षात येते का, कारण ह्या तिघांमध्ये थोडा डिफरन्स आहे. फ्री सरफेस आहे, सरफेस फिल्म आहे, आतमधला पार्ट आहे, यांच्यामध्ये डिफरन्स आहे. त्यासाठी मी हे काय केलं, थोडंसं वेगवेगळं डिफाईन केलं. आता डिफरन्स कसा आहे बघूया. तर जनरली कसं लक्षात ठेवायचं, सगळ्यात आतमध्ये एक मॉलिक्यूल आहे असं म्हणायचं. म्हणजे इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ना आतमध्ये, एक मॉलिक्यूल ह्या सरफेस फिल्ममध्ये असं सांगायचं, बी मॉलिक्यूल, आणि एक मॉलिक्यूल या बरोबर सरफेसवरती असं सांगायचं. सो याला मोलेक्युलर थेअरी म्हटलं जातं. दिस इज नथिंग बट द मोलेक्युलर
थिअरी. आता ही कसली थिअरी आहे बघा, मॉलिक्युलर थिअरी, की याच्यामध्ये जो मॉलिक्यूल ए आहे, मॉलिक्यूल ए याच्यावरती नेट डाऊनवर्ड फोर्स असतो. मॉलिक्यूल ए वरती नेट डाऊनवर्ड फोर्स आहे, त्यामुळे याच्यावरचा रिझल्टंट फोर्स काय होतो, 0 होतो. आर किंवा एफ म्हणतो मी. रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स म्हणूया, सेम मटेरियल आहे. त्यामुळे मॉलिक्यूल कॅन फ्री एनिवेअर, तो त्या आतमध्ये कुठेही फिरू शकतो, कारण त्याच्यावरती कुणाचा फोर्स नाही. रिझल्टंट फोर्स आहे तो 0 आहे. सॉरी, डाऊनवर्ड फोर्स मग म्हणायला नको, याच्यावरती डायरेक्ट काय म्हणूया आपण, रिझल्टंट फोर्स 0. डाऊनवर्ड फोर्स बघा बी आणि सी वरती. सो मॉलिक्युल्स बी आणि सीच्या बाबतीत कसा विचार करायचा, ह्या दोघांच्यावरती नेट डाऊनवर्ड फोर्स आहे, त्यामुळे ते मॉलिक्युल्स कुठं जायला बघतील, डाऊनवर्ड डायरेक्शनला जायला बघतील. डाऊनवर्ड डायरेक्शन, ते काय इकडं तिकडं अगदी फ्रीली रोटेट होणार नाहीत. लाईक ए वरती रिझल्टंट फोर्स 0 आहे, कारण त्याच्या बाजूनं सगळे मॉलिक्युल्स लाईक आपण म्हणूया की कोहेसिव्ह मॉलिक्युल्स आहेत. बट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा विचार केला तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा पार्ट आहे तो थोडासा एअरमध्ये जातो आणि तो थोडासा लिक्विडमध्ये येतो. इथं अगदीच निम्मा एअरमध्ये जातो, निम्मा लिक्विडमध्ये येतो. त्यामुळं ड्यू टू द डेन्सिटी द मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन. विच मॉलिक्युल्स, बी अँड सी. मग बी म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, सी म्हणजे पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. ओके, सो सगळे मॉलिक्युल्स खाली जायला बघतील. मग आता सगळेच मॉलिक्युल जर खाली गेले तर वरती थोडंसं कमी मॉलिक्युल्स अवेलेबल राहतील. कशावरती, फ्री सरफेसवरती. मग जर कमी मॉलिक्युल्स असतील तर आपण त्याला काय म्हणूया, मिनिमम अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणूया, मिनिमम अमाऊंट ऑफ सरफेस एनर्जी म्हणूया. ती कुठं असेल, वरती असेल. ओके, आता सरफेस एनर्जीची कन्सेप्ट कुठून येते, तर खाली जे मॉलिक्युल्स आहेत, मग समजा त्याला वरती न्यायचं असेल, कशावरती, फ्री सरफेसवरती न्यायचं असेल, तर काहीतरी वर्क डन आपल्याला करावं लागेल, आणि तेच वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. आणि या मॉलिक्युलर थेअरीमध्ये जो फ्री सरफेस तयार होतो त्याला इलास्टिक मेम्ब्रेन असं म्हटलं जातं, किंवा स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. सो ही एक मॉलिक्युलर थेअरी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. सो पार्टिकल ए, बी आणि सी अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता या सरफेसचा जर पार्ट मी वरून बघितला तर मला थोडासा तो असा दिसेल. एक समजा सर्क्युलर टाईपचा एक व्हेसल आहे, आणि त्या व्हेसलमध्ये लिक्विड आहे, आणि मी त्या लिक्विडला बाजून बघितलं की मला हे असं दिसतंय, लाईक साईड व्ह्यू. बट वेन वी विल ऑब्झर्व द लिक्विड पोझिशन फ्रॉम द टॉप व्ह्यू, वी विल गेट द व्ह्यू लाईक दिस. ओके, सो आता याच्यामध्ये मग ही एक डायमीटर असेल त्या व्हेसलची. सो ह्या डायमीटरला आपण काय म्हणूया, लेंथ म्हणूया. लेंथ, दिस डायमीटर इज नथिंग बट वन टाईप ऑफ लेंथ. ओके, सो दिस इज द इलास्टिक मेम्ब्रेन फोर्स लाईक इन दिस डायरेक्शन. म्हणजे बघा, ह्या फोर्सला ह्या लेंथला हे सगळे फोर्सेस कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे, आणि याच्यावरूनच सरफेस टेन्शन डिफाईन केलं जातं, फोर्स अपॉन लेंथ. बघा, सरफेस टेन्शन इज नथिंग बट द फोर्स पर युनिट लेंथ, दॅट इज न्यूटन पर मीटर किंवा डाईन पर सेंटीमीटर. सो फोर्स अपॉन लेंथची डेफिनेशन म्हणजेच कोणाची डेफिनेशन सांगितली जाते, सरफेस टेन्शनची डेफिनेशन सांगितली जाते. म्हणजे जर लेंथ कॉन्स्टंट असेल तर आपण असं म्हणूया की सरफेस टेन्शन हे त्या फोर्सबरोबर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जेवढी लेंथ कमी असेल तेवढं सरफेस टेन्शन जास्त असणार आहे, जेवढी लेंथ वाढत जाईल तेवढं सरफेस टेन्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण लेंथ वाढली की थोडा फोर्स पण थोडा लूज होत जाईल, आणि फोर्स कमी झाला की सरफेस टेन्शन पण काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. ह्या सरफेस टेन्शनमधली जी एक ट्रिक आहे ती सांगतो तुम्हाला. सरफेस टेन्शन टीनं डिनोट करतोय आपण. ओके, सरफेस टेन्शनमध्ये एअर आणि वॉटर बबल किंवा एअर आणि वॉटरची कंडिशन आली तर सरफेस टेन्शन ॲज इट इज कन्सिडर करायचं, म्हणजे जे काय असेल ते टी कन्सिडर करायचं. त्यात पुन्हा जर फ्रेम सांगितली, शक्यतो वॉटरची फ्रेम सांगितली जात नाही, बट जर फ्रेम सांगितली तर मात्र सरफेस टेन्शन डबल करायचं, दॅट इज 2T करायचं, म्हणजे लेंथ किंवा एरिया काय होणार आहे, डबल होणार आहे. आणि जर सोप सोल्युशन असेल, सोप सोल्युशन, तर सोप सोल्युशनसाठी मात्र सरफेस टेन्शनची कंडिशन तुम्हाला डबल करावी लागेल, किंवा लेंथची कंडिशन काय करावी लागेल, डबल करावी लागेल, टॉईस आहे. ते आपण पुढे बघूया कशा कशा पद्धतीनं फॉर्म्युले येत आहेत ते. ओके, सो हा एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकलमध्ये जास्तीत जास्त लागेल. त्याच्यानंतर सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमधलं रिलेशन एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता हे सॉल्व करून येतं रिलेशन, तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इटा वर्ड लक्षात राहतोय का बघा, इटा बऱ्याच वेळा मी सांगतो असं, हे फक्त इथे इक्वल साईन टाकायचं, म्हणजे काय आलं बघा,
सरफेस एनर्जी इज इक्वल टू टेन्शन इंटू एरिया. याच्यावरून सरफेस टेन्शन असं लिहू शकतो आपण, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया म्हणू शकतो आपण. याला जूल पर मीटर स्क्वेअर असं सुद्धा डिफाईन केलं जातं. याला सरफेस एनर्जी म्हटलं जातं. मग सरफेस एनर्जी ॲज वेल ॲज जूलमध्ये तर असेलच, किंवा ही कशात असणार, सरफेस टेन्शन म्हणजे न्यूटन पर मीटर आणि हा मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन मीटरमध्ये सुद्धा आपण हे सांगू शकतो. बरोबर आहे का बघा. सरफेस टेन्शनला मी फोर्स अपॉन मीटर म्हटलं, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर, न्यूटन मीटर. ओके, लाईक टॉर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो सरफेस एनर्जी इज ऑल्सो मेजर्ड इन जूल ॲज वेल ॲज न्यूटन मीटर, किंवा सरफेस टेन्शन हे जूल पर मीटर स्क्वेअर अशा फॉर्ममध्ये सुद्धा मेजर केलं जाऊ शकतं. ओके, सो दिस इज सम फर्स्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर सरफेस टेन्शन. लक्षात आलं का बघा. मग याचं डायमेन्शन पण तुम्ही अगदी तुमच्या पद्धतीनं सांगू शकता. ॲज वेल ॲज आपण जर काही ॲप्लिकेशन्स बघितले सरफेस टेन्शनचे तर तेही मी इन जनरल थेरॉटिकल सांगून ठेवतो. ॲप्लिकेशन्स किंवा आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूया की सरफेस टेन्शन एखाद्या लिक्विडचं कधी कमी होणार आहे आणि कधी वाढणार आहे असं मी म्हणतो. एक तर टेम्परेचरची कंडिशन घेऊया. ओके, जर टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. का तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑब्वियसली लूज होणार, बॉन्डिंग ब्रेक होणार आहे. लूज झाला की फोर्स कमी झाला, फोर्स कमी झाला की सरफेस टेन्शन पण कमी झालं. नेक्स्ट सोल्युबल इम्प्युरिटी, इनसोल्युबल इम्प्युरिटी आहे. आता सोल्युबल इम्प्युरिटी आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे काय, लाईक NaCl. ओके, सोडियम क्लोराईड म्हणूया आपण. ती सोल्युबल इम्प्युरिटी जर ॲड केली तर सरफेस टेन्शन जनरली वाढतं. ओके, आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी जर ॲड केली तर सरफेस टेन्शन कमी होतं, लाईक डिटर्जंट. मग डिटर्जंट पावडर ही सरफेस टेन्शन कमी करते, म्हणून डिटर्जंट आपण स्टेन रिमूव्ह करण्यासाठी काढतो. म्हणजे कपड्यामध्ये जो झालेला मळ आहे तो रिमूव्ह करण्यासाठी डिटर्जंटचा वापर करतो आपण, डिटर्जंट लिक्विडचा. मग काय होतं, सरफेस टेन्शन लूज झाल्यामुळं ते सगळं जे लिक्विड आहे त्या जे आपलं क्लोथ्स आहेत त्या क्लोथच्या छोट्या छोट्या होल्समध्ये ते लिक्विड पोर होतं. ओके, म्हणजे फिल होतं आणि याला कॅपिलरी ॲक्शन म्हटलं जातं. आणि याच्यामुळं काय होतं, त्याच्यातला स्टेन रिमूव्ह करण्यासाठी मदत होते. लक्षात आलं. सो अशा पद्धतीनं सोल्युबल आणि इनसोल्युबल इम्प्युरिटीजचा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. सोल्युबल इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन वाढणार आहे, इनसोल्युबल इम्प्युरिटीज ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन कमी होणार आहे. ओके, इनसोल्युबल इम्प्युरिटीजला तुम्ही ऑर्गॅनिक इम्प्युरिटीसुद्धा म्हणू शकता. ओके, आणि सोल्युबल इम्प्युरिटीजला तुम्ही इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीसुद्धा म्हणू शकता. म्हणजे इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन वाढेल आणि ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन कमी होईल. टेम्परेचर वाढवल्यानंतर सरफेस टेन्शन कमी होईल. ओके, एक क्रिटिकल टेम्परेचर असं येईल की ज्या ठिकाणी सरफेस टेन्शन पूर्ण 0 झालेलं असेल. ओके, सो टेम्परेचर इन्क्रीजेस, सरफेस टेन्शन बिकम्स 0. समजलं इथपर्यंत. सो हा झाला एक थोडासा सरफेस टेन्शन रिलेटेड पहिला पार्ट. चला पुढची एक आपण कन्सेप्ट बघूया, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ज्याला थीटा म्हटलं जातं. सो अगेन वन इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन द सरफेस टेन्शन. सो याच्यामध्ये थोडंसं मॅथमॅटिकल पण येईल, थोडंफार येईल, फार काय नाही. एखादा दुसरा फॉर्म्युला आहे, कॅपिलरीवरूनच तो फॉर्म्युला फाइंड आउट केला जातो आणि अँगल ऑफ कन्सेप्ट डिफाईन केले. बट आधी थेरॉटिकल बघूया की काय आहे. हा एक तर अँगल आहे आणि कुठं कॉन्टॅक्टच्या ठिकाणचा अँगल आहे. मग याच्यामध्ये 3 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. एक पहिली कंडिशन, प्युअर वॉटर. फर्स्ट कंडिशन प्युअर वॉटर. सेकंड कंडिशन इम्प्युअर वॉटर. सेकंड कंडिशन इम्प्युअर वॉटर. अँड थर्ड कंडिशन इज अबाउट मर्क्युरी. थर्ड कंडिशन इज अबाउट मर्क्युरी. सो अशा 3 कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पहिल्यांदा प्युअर वॉटर, इम्प्युअर वॉटर आणि मर्क्युरी. या 3 कंडिशन्समध्ये, या 2 कंडिशनमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो. इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होत नाही प्युअर वॉटरमध्ये. मग थीटा किती असणार, 0 असणार. ओके, मग आता कंडिशन्स कशा असतील, लाईक एक वेसल घेऊया. ह्या वेसलमध्ये प्युअर वॉटर घ्यायचं. लेट अस कन्सिडर प्युअर वॉटर. आता मला सांगा, इथं जर आपण व्यवस्थित बघितलं अगदी मायक्रो ऑब्झर्वेशन, तर हा पार्ट बरोबर असा आपल्याला दिसेल, लाईक वॉटर सरफेस आणि कॉन्टॅक्ट बरोबर असे एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतील.
सो या केसमध्ये टँजंट तयार होत नाही, नो टँजंट. आता टँजंट काय असते ते तुम्हाला इथं आणि इथं कळेल. सो नो टँजंट. सो टँजंट तयार झाली नाही, त्यामुळे इथला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो किती असतो? 0 असतो. सो फॉर प्युअर वॉटर फर्स्ट ऑफ ऑल रिमेंबर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. हे सोपं आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे आणि समजून घ्यायला पण सोपं आहे. प्युअर वॉटरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असेल. इम्प्युअर वॉटर किंवा याला केरोसिनसुद्धा वापरलं तरी चालेल. केरोसिन लिक्विड, केरोसिन असतं ना, ते जरी वापरलं तरी चालेल. सो इम्प्युअरमध्ये काय होतं बघा, लाईक इम्प्युअरमध्ये हा सरफेस असा तयार होतो. इमॅजिन होतं आहे का थोडंसं बघा. म्हणजे या कॉन्टॅक्ट बरोबर हा सरफेस असा थोडासा कॉन्केव सरफेस किंवा कॉन्केव शेपमध्ये सरफेस तयार होतो. कसला सरफेस तयार होतो? कॉन्केव सरफेस. मग इथं टँजंट येते. मग आता टँजंट कुठं काढायची? तर जो कर्वेचर पार्ट आहे ना त्याला टँजंट ड्रॉ करायची अशी. सो ही काय झाली? टँजंट झाली. आणि ह्या टँजंटनं सॉलिड बरोबर केलेला अँगल काढायचा, फक्त तो आतल्या साईडला पाहिजे. बघा कॉन्टॅक्टच्या ठिकाणी टँजंटनं आतल्या साईडला केलेला सॉलिड बरोबरचा अँगल म्हणजे कोण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग जर आपण हा बघितलं तर हा थिटा आपल्याला लेस दॅन 90 डिग्री दिसतोय. बघ या केसमध्ये जो थिटा आहे, मग इथला घ्या किंवा इथला घेतला तरी चालेल असा. हा पण चेक करा. अगेन दिस थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. म्हणून हा जो अँगल आहे त्याला कसला अँगल म्हटलं जातं? ॲक्यूट अँगल म्हटलं जातं. आणि हा अँगल कशात तयार होतो? इम्प्युअर वॉटर किंवा केरोसिन मटेरियल म्हटलं ना आपण, की ज्याच्यामध्ये अँगल 90पेक्षा कमी असेल, म्हणून त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 म्हटलं जातं. आणि कंडिशन कुठली असेल? ॲक्यूट अँगलची कंडिशन असेल. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो जो सरफेस आहे तो कुठला असेल? कॉन्केव सरफेस असेल. ओके. याच्यामध्ये मग ही टँजंट झाली. इकडं मग हा कोहेजिव्ह फोर्स सांगितला जातो किंवा इकडे ॲडेजिव्ह सांगितला जातो, इकडे कोहेजिव्ह सांगितला जातो, आणि त्याचा हा रिझल्टंट इकडं असतो. हे सुद्धा थोडंफार मॅथमॅटिकल त्याच्यामध्ये वेक्टरमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट मर्क्युरीमध्ये कसं होईल बघा. मर्क्युरीमध्ये जो आपला सरफेस आहे तो असा तयार होईल. थोडासा फरक दिसतो याच्यात आणि याच्यात. सरफेस कॉन्वेक्स तयार होईल. सो एक टँजंट इथं तयार होईल. मग आता आतल्या साईडला अँगल म्हणजे हा थिटा झाला, किंवा ही टँजंट जर इथं कन्सिडर केली तर आतल्या साईडला अँगल हा झाला. बघा लक्षात आलं का? सो हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग इथं जो सरफेस तयार होईल तो कुठला सरफेस तयार होईल? कॉन्वेक्स सरफेस तयार होईल. आणि इथं जो अँगल आहे तो तयार कुठला होईल? ऑप्ट्यूस अँगल तयार होईल. कारण जो अँगल मिळतोय तो आपल्याला ग्रेटर दॅन 90 डिग्री मिळतो. सो जर मर्क्युरीसारखं किंवा कॉन्वेक्स सरफेससारखा किंवा कॉन्वेक्ससारखा जर एखादा शेप असेल तर त्या ठिकाणी मिळणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्ट्यूस असेल, म्हणजे ग्रेटर दॅन 90 असेल. सो पहिल्यांदा ह्या 3 कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आणि सिम्पल ह्या 3 कंडिशनवरून अँगल ऑफ कॉन्टॅक्टची बेसिक डेफिनेशन सांगितली जाते. लक्षात आलं का बघा. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? की एक असा अँगल जो कॉन्टॅक्टच्या ठिकाणी तयार होतो आहे. कुठल्या कॉन्टॅक्टच्या? लिक्विड आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टच्या ठिकाणी तयार होतो आहे. बट तो आतल्या साईडला पाहिजे. नाही म्हणाल हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे, ही टँजंट आहे, इकडं पण तयार होतो आहे की तो 90पेक्षा जास्त होईल. मग नाही, आतल्या साईडला पाहिजे, म्हणून तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. लक्षात आल्या का बघा. तिन्ही केसेस बघा समजल्या का. सो आता ह्या तिन्हीवरून मी तुम्हाला प्रेशर डिफरन्स लगेच याच्यामध्येच एक्सप्लेन करतो, जरी तो पुढचा पॉईंट असला तरी. त्यालाच एक्सेस प्रेशर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल बघा. एक्सेस प्रेशर कंडिशन म्हणूया आपण. एक्सेस प्रेशर याचं एक एक्सप्रेशन पण आहे, बट आधी मी ही थेरॉटिकल कंडिशन आहे ती सांगतो तुम्हाला. एक्सेस प्रेशर ॲट फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता मी या तिन्हीमध्येच ते का सांगतो बघा, कारण त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून, बाकी काय फारसं वेगळं नाही आहे. आपल्याला सरफेस तर हेच पुन्हा घ्यायचे आहेत, मग ते इथंच बघूया ना, म्हणजे थोडंसं इझी जाईल तुम्हाला. आता लक्षात ठेवा की जर हा सरफेस असेल हा लाईक, तर हा प्लेन सरफेस आहे. कसला सरफेस आहे? हा प्लेन सरफेस इथं तयार होतो. मग समजा एक पॉईंट इथं घेऊया, एक पॉईंट इथं घेऊया, म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी. पण प्लेन सरफेस असल्यामुळं या केसमध्ये काय सांगायचं, जे काही एचं प्रेशर आहे तेच प्रेशर कुणाचं असतं? बीचं असतं. मग त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं तरी चालेल. ओके.
सो प्लेन केसमध्ये लक्षात ठेवायला पण सोपं आहे की वरचं प्रेशर आणि खालचं प्रेशर सिम्पल सेम असेल. ही कंडिशन तुम्हाला पुन्हा कॅपिलरीमध्ये राईज आणि फॉल लेवल बघण्यासाठी लागणार आहे, आपण तेही बघणार आहे. सो दोन्हीचं प्रेशर कसं असेल सेम असेल. यात कसं लक्षात ठेवायचं, कॉन्केव्ह सरफेस आहे सो याचा रिझल्टंट फोर्स कुठल्या साईडला असेल बघा, वरच्या साईडला असेल. लक्षात येते का बघा, कॉन्केव्ह सरफेसमध्ये रिझल्टंट फोर्स दिसतोय तो वरच्या साईडला दिसतोय. मग आपल्याला सांगा वरच्या साईडचा जो पॉईंट आहे तो कोण आहे, इथं ए आहे आणि इथं पॉईंट कोण आहे सपोज बी आहे. तर वरच्या पॉईंटचं प्रेशर कसं असेल, जास्त असेल. म्हणजे पी ए ग्रेटर दॅन काय म्हणूया याच्यात, पी बी म्हणूया. म्हणजे असं लक्षात ठेवा अजून की कॉन्केव्ह साईडचं प्रेशर जास्त असतं, कॉन्वेक्स साईडचं प्रेशर कमी असतं. इथं मला सांगा रिझल्टंट फोर्स कुठं दिसेल तुम्हाला, खालच्या साईडला दिसेल. सो समजा आत आपण बी पॉईंट घेतलेला आहे आणि वरती ए घेतलेला आहे, तर जो आतला पॉईंट आहे त्याचं प्रेशर वरच्या पॉईंटपेक्षा कसं असेल, जास्त असेल. म्हणजे आपण त्याला म्हणूया पी बी ग्रेटर दॅन पी ए म्हणूया. बघा याच्यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह साईड आतली आहे ना, कॉन्वेक्स साईड बाहेरचे. सो कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्वेक्स साईडच्या प्रेशरपेक्षा जास्त असेल, कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्वेक्स साईडच्या प्रेशरपेक्षा जास्त असेल. आणि जर सरफेस प्लेन असेल तर वरचं आणि खालचं दॅट इज दिस टू प्रेशर्स आर सिमिलर. सो ही एक हिंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. यालाच एक्सेस प्रेशर असं सुद्धा म्हटलं जातं. एक जो वॉटर बबल आहे किंवा एअर बबल आहे त्याच्या एक एक्सेस प्रेशरची कंडिशन आहे, पी आय आणि पी ओ असं म्हटलं जातं. ओके, सो त्याला पी आय मायनस पी ओ म्हणतात. व्हॉट इज पी आय, इनसाइड प्रेशर, लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये प्रेशर आहे, आणि पी ओ म्हणजे बाहेर आहे. सो हे मिळतं आपल्याला 4T/R मिळतं. टी आर जो आहे तो त्याचा ॲक्च्युअल रेडियस. आणि हे जर आहे 2T/R म्हणूया आपल्याला. ओके, आणि सोप बबलसाठी मग ते 4T/R होतं. येस, सो हे कोणासाठी, एअर किंवा वॉटर ड्रॉप म्हणतो मी, लक्षात ठेवायला हे पण सोपं आहे. आणि हे डबल होणार ना, सोप सोल्युशन जर कन्सिडर केलं आपण, इफ सोप सोल्युशन इज टू बी कन्सिडर देन दिस पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 4T/R. बघा, जर आपण वॉटर ड्रॉप किंवा एअरसाठी जर कन्सिडर केलं तर ते 2T/R राहील, आणि जर सोप सोल्युशनसाठी कन्सिडर केलं तर ते डबल होईल. सो हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये येतो. ॲज वेल ॲज मागाशी मी सांगितलेला इटा फॉर्म्युला तोही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याहून एक इक्वल वॉल्यूमच्या कन्सेप्टवरती, हेच मी डी असं लिहिलं ना, इक्वल वॉल्यूमची एक कन्सेप्ट येते. त्याच्यामध्ये बघा इक्वल वॉल्यूममध्ये काय तेही आत्ता सांगतो. दोन कंडिशन्स अशा आहेत, थोडंसं मी रब करून सांगतो. हो, तर हे इथपर्यंत समजलं का बघा, हे मी जे काय सांगितलं ते इक्वल वॉल्यूमची कन्सेप्ट काय आहे बघा. समजा एखादा ड्रॉप नंबर ऑफ ड्रॉपलेट्समध्ये स्प्लिट होतो, दोन कंडिशन्स तयार होतात त्याच्यामध्ये. म्हणजे सिंगल ड्रॉप असेल समजा, तो नंबर ऑफ ड्रॉप्समध्ये असा स्प्लिट होणार आहे. दीज आर द नंबर ऑफ ड्रॉप, आणि हे सगळे सेम असतात. आणि हे सगळे सेम ड्रॉप्स एका ड्रॉपमध्ये कन्वर्ट होतात. ह्याला कोएलेस असं म्हटलं जातं. आणि हे डिवायडेड. सो याच्यामध्ये याची रेडियस कॅपिटल आर घेतली जाते, याची रेडियस कॅपिटल आर घेतली जाते, आणि ह्या सगळ्यांच्या रेडियस स्मॉल आर घेतल्या जातात. ओके, सो याचं जे व्हॉल्यूम आहे, म्हणजे याचं जे व्हॉल्यूम आहे सपोज V1, तेच व्हॉल्यूम ह्या सगळ्यांचं असतं. बरोबर, सिमिलरली यांचं जे व्हॉल्यूम आहे V1 तेच याचं व्हॉल्यूम असतं. आपण इक्वल व्हॉल्यूम कसं डिफाईन करतो, समजा याचं व्हॉल्यूम किती असेल 4/3πr³ इज इक्वल, हे किती जण आहेत, n टाइम्स 4/3πr³. बघा मी आरमध्ये फरक दाखवतो. 4/3 कॅन्सल होईल. सो r³ इज इक्वल टू n इंटू r³ असे एक रिलेशन आपल्याला मिळेल. सो ही सुद्धा केस खूप इम्पॉर्टंट आहे सरफेस टेन्शनमध्ये. आणि याच्यावरून मग इथं चेंज इन एरिया कसा काढला जातो, E इज इक्वल टू T इंटू DA. DA म्हणजे काय, थोडक्यात A2 मायनस A1, किंवा E इज इक्वल टू T इंटू A1 मायनस A2 म्हटलं तरी पण चालेल. फक्त आता A2 आणि A1 कसं ओळखायचं, जो मोठा एरिया असेल त्याला A2 म्हणूया या केसमध्ये, जो छोटा आहे त्याला A1 म्हणूया या केसमध्ये, जो मोठा आहे तो A1, जो मोठा आहे तो आधी लिहितो ना आपण. मग आता या केसमध्ये कुठला एरिया मोठा असेल, A2 मोठा असेल बघा. सो या केससाठी आपण हे रिलेशन लिहायचं. आणि या केसमध्ये A1 मोठा असेल, सो या केससाठी हे रिलेशन लिहायचं. मग A1ची व्हॅल्यू किती लिहायची मी इथं सांगतो बघा. या केसमध्ये A1ची व्हॅल्यू किती लिहायची, n टाइम्स 4πr², आणि A2 किती लिहायचा 4πr². समजतंय. या केसमध्ये A1 किती लिहायचा 4πr², आणि या केसमध्ये A2 किती लिहायचा n टाइम्स 4πr².
r². एवढं जरी समजलं तरी हा जो टाईप आहे जो एका सिंगल ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार होतात आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून सिंगल ड्रॉप तयार होतो, ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाते. बघा जेवढं बोर्डवरती मी सांगितलेलं आहे तेवढं व्यवस्थित समजलं का? चला एक शेप ऑफ लिक्विड सरफेसचा एक छोटा पॉईंट आहे तो घेऊया आणि मग कॅपिलरीचा एक पॉईंट राहतो याच्यामधला. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप म्हणतो मी, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. तर याचं काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा एक सॉलिड सरफेस आहे, त्याच्यावरती एक शेप आहे असं आपण इमॅजिन करू. ओके, सो ही टेन्शन्स आहेत T1 T2 आणि हे T3. इथं अँगल कन्सिडर केला जातो थीटा, म्हणून ह्याला पुन्हा T3 cos थीटा म्हटलं जातं आणि या कंपोनंटला T3 sin थीटा म्हटलं जातं. हे एअर, हे सॉलिड, हे एअर सॉलिड, पुन्हा हे लिक्विड, हे एअर, हे लिक्विड, हे सॉलिड, हा सगळा इंटरफेस आहे. हीच डायग्राम मग अशीही कन्सिडर केली जाते T1 T2 अँड लाईक द शेप इज सो T3. सो दोन्ही शेपचा अर्थ थोडक्यात कळतोय का बघा. एक शेप आहे तो कॉन्केव्ह सरफेसचा दिसतोय आणि दुसरा आहे तो कॉन्व्हेक्सचा दिसतोय. ओके, मग याच्यावरून एक फॉर्म्युला मिळतो बघा. काय फॉर्म्युला मिळतो तर कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. ओके, आणि या फॉर्म्युल्यावरून सगळं ॲनालिसिस सांगितलं जातं. मग काय काय ॲनालिसिस सांगितलं जातं. पहिलं, समजा T2 ग्रेटर दॅन T1 आहे, तर मला सांगा जो थीटा मिळणार आहे तो कसा मिळेल, पॉझिटिव्ह मिळेल, बरोबर. आणि थीटा पॉझिटिव्ह असेल तर थीटाची व्हॅल्यू लेस दॅन 90 डिग्री मिळते. म्हणजे कुठला सरफेस किंवा कुठला अँगल, ॲक्यूट अँगल, कॉन्केव्ह सरफेस म्हणूया, असं लक्षात ठेवायचं. ओके, सेकंड केसमध्ये काय करायचं, हा T2 समजा T1पेक्षा लेस आहे असं असेल तर काय होणार आहे, थीटाची व्हॅल्यू कशी होणार आहे, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू कशी होणार आहे, पॉझिटिव्ह. यामध्ये कॉस थीटाची व्हॅल्यू कशी होणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे थीटा काय होईल, 90पेक्षा ग्रेटर असेल आणि थीटा हा 180पेक्षा लेस असेल. म्हणजेच कुठला अँगल तयार होईल, ऑप्ट्यूस अँगल तयार होईल आणि सरफेस कुठला तयार होईल, कॉन्व्हेक्स तयार होईल. सिम्पल. म्हणजे ही केस जी आहे ती आपण याची केरोसिनची म्हणूया, इम्प्युअर वॉटरची केस म्हणूया. ही जी केस आहे ती मर्क्युरीची केस म्हणूया. नेक्स्ट थर्ड कंडिशन काय असू शकेल बघा, T2 मायनस T1 हे T3 एवढं असेल. असं असेल तर कॉस थीटा किती येणार आहे, तर कॉस थीटा एक्झॅक्ट 1 येईल आणि कॉस थीटा 1 जर आला तर थीटाची व्हॅल्यू किती येईल, 0 येईल ना. मग कॉस 0 कोणासाठी असतं, प्लेन सरफेस किंवा प्युअर वॉटर म्हणलं होतं, ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आला, 0 आला. सो ही केस कुठली झाली, प्युअर वॉटर केस झाली. बघा 3 केस समजल्या का. आणि समजा चौथी केस जर अशी असेल की हा जो T2 मायनस T1 आहे याच्यापेक्षा जर, म्हणजे हा जर T3पेक्षा जास्त असेल तर मग ही नॉट पॉसिबल केस म्हणूया आपण. ही केस पॉसिबल नाही. मग नॉट पॉसिबल केस म्हणजे काय, तर ड्रॉप विल नॉट बी फॉर्म, ड्रॉप नॉट फॉर्म असं म्हणतो मी. सिम्पल. बघा ड्रॉप तयार होणार नाही, अशा पद्धतीनं लक्षात ठेवावं लागेल. सो T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3 असेल तर ड्रॉप फॉर्म होणार नाही. T2 मायनस T1 इक्वल टू T3 असेल तर प्लेन सरफेस, T2 लेस दॅन T1 असेल तर ऑप्ट्यूस अँगल, कॉन्व्हेक्सची केस, किंवा T2 ग्रेटर दॅन T1 असेल तर मग ॲक्यूट अँगलची केस असं आपण म्हणूया. सो ह्या 4 केसेस आणि हा शेप ऑफ लिक्विड ड्रॉप असा पॉईंट आहे. हे सुद्धा ॲक्च्युली आता हे रिलेशन सगळं येतं कसं येतं ते आहे डिटेलमध्ये, बट इथं काही गरज नाही. डायरेक्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यावरच्या ह्या 4 केसेस मग तुम्हाला समजू शकतील. ओके, त्याच्यानंतर हा या टॉपिकमधला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट म्हणूया आपण, कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन. सो लास्ट पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक दॅट इज कॅपिलरी ॲक्शन. आता सगळ्यात मी पहिल्यांदा तुम्हाला कॅपिलरीचं मिनिंग सांगतो. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया की कॅपिलरी ॲक्शनमध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे. कॅपिलरीचा अर्थ काय बघा. सगळ्यात पहिल्यांदा एक फाईन बोर घ्यायची. फाईन बोर म्हणजे एक छोटंसं होल घ्यायचं, फाईन बोर म्हणतो मी त्याला. फाईन बोर म्हणजेच काय, हे एक स्मॉल होल आहे. ओके, मग ते कुठं क्लोथमध्ये असेल, सेल्समध्ये असेल, एखाद्या मॅटरमध्ये, मटेरियलमध्ये असेल. जर स्मॉल होल असेल तर त्याला कॅपिलरी म्हटलं जातं. आणि कॅपिलरीमध्ये 2 प्रकारच्या ॲक्शन्स असतात. कॅपिलरीमध्ये 2 प्रकारच्या ॲक्शन्स असतात. एक पहिली ॲक्शन असते
राईज ऑफ लिक्विड लेवल, राईज ऑफ लेवल म्हणतो मी फक्त, आणि दुसरी ॲक्शन असते फॉल ऑफ लेवल. म्हणजे याचा अर्थ समजतोय का बघा. राईज ऑफ लेवल म्हणजे समजा ही अशी कॅपिलरी आणि याच्यामध्ये लिक्विड लेवल अशी राईज झाली, आणि फॉल म्हणजे याच्यामध्ये लिक्विड लेवल अशी फॉल झाली. म्हणजे थोडक्यात जे आपण कॉन्केव्ह शेपचं बघितलं होतं त्याला राईज म्हणायचं, आणि कॉन्वेक्स शेपचं बघितलं होतं त्याला फॉल म्हणायचं, किंवा त्याला राईज ऑर फॉल असं दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये म्हटलं जातं. ॲक्च्युली ही जी राईज लेवल आहे ह्याला हाईट म्हटलं जातं, आणि ह्या हाईटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट केली जाते. सो ती मिळते 2t cos θ अपॉन r/g एवढी मिळते. हे सुद्धा इंटरेस्टिंग इक्वेशन आहे. हे इक्वेशन कसं आलं याचं सुद्धा प्रूफ खूप सोपं आहे. सो हे 2t कुठून आलं, किंवा t म्हणजे काय, t म्हणजे एकतर सरफेस टेन्शन, ओके. कॉस थीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. r म्हणजे काय, त्या कॅपिलरीची रेडियस. ही कॅपिलरी जर आपण वरून बघितलं तर थोडीशी अशी दिसेल ना आपल्याला, लाईक दिस. सो याची जी काही रेडियस आहे ती, मग इनर रेडियस आउटर रेडियस ह्या सगळ्यांचं मिळून आपण r फाइंड आउट करू शकतो. रो म्हणजे काय, रो म्हणजे ते जे काही लिक्विड आहे, जे काही त्याची लेवल राईज आणि फॉल होणार आहे त्या लिक्विड लेवलची डेन्सिटी असेल. मग ते काही घ्या, वॉटर घ्या, केरोसिन घ्या, एनिथिंग. आणि जी म्हणजे काय असेल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल. सो हा एक फॉर्म्युला तुम्हाला इम्पॉर्टंट कॅपिलरीमध्ये लक्षात ठेवावाच लागेल. हा एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, आणि याला कॅपिलॅरिटी ॲक्शन असं म्हटलं जातं, किंवा कॅपिलरी म्हटलं जातं. मग एक्झाम्पल्स भरपूर आहेत. ज्या ज्या ठिकाणी फाईन होल आहे, स्मॉल होल आहे, फाईन बोर आहे, अगदी च्या फॉर्ममध्ये त्याची डायमीटर असेल, तर ती सगळी एक्झाम्पल्स कॅपिलरीची. मग त्याच्यामध्ये अगदी क्लोथ्समध्ये जी काही छोटे छोटे होल्स आहेत दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॅपिलरी, कारण त्याच्यामध्ये लिक्विड लेवल राईज फॉल होऊ शकते ना. मी म्हणतो तर डिटर्जंटचं एक्झाम्पल घ्या, डिटर्जंट त्याच्यामध्ये फिल होणार आहे, पोर होणार आहे, सो ती राईज फॉल लिक्विड लेवल झाली. आपल्या ज्या बॉडीमध्ये सेल्स असतील त्या सेल्समधून ब्लड सर्क्युलेशन सुरू आहे, दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ कॅपिलरी ॲक्शन. किंवा जे काही ह्याच्या वॉट वी कॅन से दॅट झाडांच्या ज्या काही सेल्स आहेत, ट्रीज सेल्स, तर त्या सेल्समध्ये सुद्धा एक लिक्विड सर्क्युलेट होतं आहे ना. सो दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ कॅपिलरी. सो ज्या ज्या ठिकाणी लिक्विड लेवल राईज होईल, फॉल होईल, अशा जेवढे ॲप्लिकेशन्स येतील तेवढी सगळे ॲप्लिकेशन्स म्हणजे कॅपिलरीचे ॲप्लिकेशन्स आहेत. किंवा हा पेन घ्या, इट इज ऑल्सो वन टाईप ऑफ, एक सिलेंड्रिकल बोर आहे ना, सो इट इज वन टाईप ऑफ कॅपिलरी, अँड इट कॅन परफॉर्म द टू ॲक्शन, दॅट इज राईज किंवा फॉल लिक्विड लेवल. एक तर राईज होऊ शकते, फॉल होऊ शकते, आणि कितीनं होऊ शकते, एवढ्या व्हॅल्यूनं होऊ शकते. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्सप्रेशन अँड इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ द कॅपिलरी. समजला का इथपर्यंत? बघा आता आपण यातला फ्लुइडमधला पुढचा पार्ट, हाच थोडासा पार्ट लेंदी आहे सरफेस टेन्शनचा, पुढचा पार्ट आहे तो थोडासा कमी आहे. ओके, यातला जो पुढचा पार्ट आहे तो बघूया आपण. हायड्रोडायनॅमिक्स म्हटलं ना मी. सो हायड्रोडायनॅमिक्स, what is mean by hydrodynamics? So fluids are in motion म्हणूया आपण. फ्लुइड्स आर इन मोशन. जेव्हा फ्लुइड्स हे मोशनमध्ये असतील तेव्हा त्याची जी कंडिशन असेल त्याला हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणायचं. फ्लुइड्स आर इन मोशन. ओके, मग मोशन आली म्हणजे याच्यामध्ये जी काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडचा फ्लो आला, फ्लो. ओके, सो फ्लो ऑफ द फ्लुइड इज अगेन इम्पॉर्टंट. मग याच्यामध्ये दोन टाईपचे फ्लो आहेत. एका फ्लोला म्हटलं जातं लॅमिनार, किंवा तो फ्लो कसला आहे, स्ट्रीमलाईन फ्लो. ओके, अगदी स्लो सुरू आहे फ्लो असं म्हणूया. आणि एक जो दुसरा फ्लो आहे तो टर्ब्युलंट फ्लो, जो खूप फास्ट आहे. सिंपल याची एक्झाम्पल, रिव्हर आहे, नदी आहे, नदी. सो रिव्हरची नॉर्मल केस लॅमिनार फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो. आणि रिव्हरची जेव्हा फ्लडेड केस असेल, जेव्हा पूर येतो नदीला, फ्लडेड रिव्हर, दॅट इज द टर्ब्युलंट फ्लो. ओके, मग आता यामध्ये सगळ्या फ्लो लाईन्स वगैरे असतात. सो जस्ट मी इमॅजिन होते का बघा, दाखवतो मला. सो लाईक दीज आर द लेयर्स, दीज आर द फ्लो लाईन्स. ओके, बाय डिफरंट व्हेलॉसिटीज म्हणूया, बट दे आर फ्लोईंग व्हेरी स्मूथली. ओके, सो दीज आर द फ्लो लाईन्स. आणि ते एका फ्लो ट्यूबमधून फ्लो होत आहेत ना. सो नदीचं जे पात्र आहे त्याला आपण फ्लो ट्यूब असं म्हणू शकतो. सो त्याला एक पर्टिक्युलर डायमीटर असेल आणि त्या ट्यूबमधून ते सगळं फ्लो होतं असं आपण म्हणूया. बट टर्ब्युलंटमध्ये असं नसणार आहे. टर्ब्युलंटमध्ये काय होईल, पाथ असा असेल, इकडून इकडं असेल, इथं असेल, हा इथंच पाथ असेल, हा इकडं असेल, हा इकडं असेल.
म्हणजे एनिवेअर द पाथ कॅन बी. सो ह्या ज्या फ्लो लाईन्स आहेत त्या कुठेही असतील रँडम मोशनमध्ये, खूप त्यांची व्हेलॉसिटी खूप जास्त असेल. म्हणजे याच्यामध्ये एक क्रिटिकल व्हेलॉसिटी असा पार्ट आहे, आपण त्याची पण व्हॅल्यू बघणार आहोत. क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो ही कसली व्हेलॉसिटी आहे बघा. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, सध्या जो हा फ्लो आहे तर यांची जी काय व्हेलॉसिटी आहे ती लेस दॅन आहे कोणापेक्षा, क्रिटिकलपेक्षा. मग हा जो फ्लो आहे यांची जी काय व्हेलॉसिटी आहे ती ग्रेटर आहे कोणापेक्षा, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा. म्हणजे आपण असं म्हणूया की क्रिटिकल व्हेलॉसिटी एक सॅच्युरेशन व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटीची त्या फ्लोच्या, की ज्या व्हेलॉसिटीच्या आत जर फ्लो असेल तर तो फ्लो ॲज अ स्ट्रीमलाईन असेल, आणि त्या व्हेलॉसिटीच्या वरती जर फ्लो गेला तर तो फ्लो बिकम्स काय होईल, टर्ब्युलंट फ्लो होईल. सिम्पल डेफिनेशन आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. प्रॅक्टिकली त्याची व्हॅल्यू पण डिफाईन केली जाते, तीही आपण बघूया. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर असं म्हटलं जातं. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. सो V is equal to R, then this eta, rho and D, where this R is nothing but the Reynolds number. बघा R कसला नंबर आहे, रेनॉल्ड्स नंबर आहे. तर हा नंबर कसला, तर हा एक असा नंबर आहे की तो नंबर तो फ्लो जो आहे तो कुठला फ्लो आहे डिफाईन करतो. आयदर इट इज लॅमिनार फ्लो और इट बिकम्स अ टर्ब्युलंट फ्लो. तो फ्लो आहे तो फ्लो ह्या R कडून डिफाईन होतो. नेक्स्ट हा जो आहे याला म्हटलं जातं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणूया. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आपल्याला विस्कॉसिटी पण कन्सेप्ट बघायचे ना. एखादं फ्लुइड हे विस्कस फ्लुइड असतं. ॲक्च्युली आयडियल फ्लुइडमध्ये नॉन विस्कस सांगितलं जातं फ्लुइड, बट प्रॅक्टिकली असं अवेलेबल नाही आहे. सो फ्लुइड कॅन बी अ विस्कस. देन रो जे आहे त्याला म्हटलं जातं डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. त्या फ्लुइडची काय आहे, डेन्सिटी आहे. सो डेन्सिटी ऑफ द फ्लुइड म्हणतो मी. आणि हा जो डी आहे, हा डी म्हणजे हवं तर आपण याला डायमीटर म्हणू. पण डायमीटर कोणाची, डायमीटर ऑफ द ट्यूब. म्हणजे त्या ज्या ट्यूबमधनं तो फ्लो सुरू आहे त्याची डायमीटर असेल. ओके. सो याच्यावरून पुन्हा मग रेनॉल्ड्स नंबर असा फाइंड आउट केला जातो, व्ही रो डी अपॉन कोइफिशियंट. बघा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ द रेनॉल्ड्स नंबर. हा नंबर पण खूप इंटरेस्टिंग आहे. हा नंबरसुद्धा बघा, जर इफ R इज इक्वल टू 0 to 1000 असेल, म्हणजे अगदी स्लो म्हटलं जातं याला. इफ R इज इक्वल टू 1000 to 2000 असेल, याला थोडंसं फास्ट म्हटलं जातं आणि याला खूपच फास्ट म्हटलं जातं. म्हणजे मोर दॅन, ग्रेटर दॅन म्हणतो मी, ग्रेटर दॅन 2000. म्हणजे हा जर असेल तर हा फ्लो कुठला असेल, थोडक्यात स्ट्रीमलाईन फ्लो असेल, किंवा त्याला आपण लॅमिनार फ्लो म्हटलं ना. जर हा नंबर असा असेल तर कन्व्हर्टिंग नंबर आहे हा. कन्व्हर्टिंगचा अर्थ काय की स्ट्रीमलाईन फ्लो हा लॅमिनारमध्ये कन्वर्ट होणार आहे, दॅट इंडिकेशन्स. आणि ही जर व्हॅल्यू असेल रेनॉल्ड्स नंबरची तर हा परफेक्ट कुठला फ्लो असेल, मग टर्ब्युलंट फ्लो असेल. म्हणजे थोडक्यात रेनॉल्ड्स नंबर काय डिफाईन करतो, तर कुठल्या टाईपचा फ्लो आहे आणि त्या फ्लोनं ते फ्लुइड फ्लो होतं आहे किंवा त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीनं, त्याच्यावरून रेनॉल्ड्स नंबर डिफाईन होईल. आणि रेनॉल्ड्स नंबर त्या टाईप ऑफ फ्लोचं नेचर सांगेल आपल्याला. समजलं. सो हे फ्लुइड्स इन मोशनमधलं हायड्रोडायनॅमिक्स जे आहे त्याच्याशी रिलेटेड हा पहिला पार्ट आहे. समजलं का इथपर्यंत व्यवस्थित बघा. चला, एक इंटरेस्टिंग वर्ड आलेला होता मगाशी, तो आपण बघूया. विस्कॉसिटी बघूया. विस्कॉसिटी. विस्कॉसिटी. ओके. Very interesting word, viscosity, which is mostly used in fluids in motion. So नक्की viscosity म्हणजे काय. ओके. सो एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एक आपण वॉटर कन्सिडर करूया आणि एक एक्झाम्पल आपण हॉनी कन्सिडर करू, मध. ओके. सो वॉटर अँड हॉनी, दिस टू आर द फ्लुइड्स. दोन्ही एक प्रकारचे लिक्विड सारखेच दिसत आहेत. ओके. बट दोघांच्यामध्ये थोडाफार फरक आहे. ओके. वॉटरमध्ये आणि हॉनीमध्ये. कारण हे दोघं जर एखाद्या प्लेन सरफेसवरती जर आपण हे केले, फ्लो केले, तर वॉटर थोडंसं फास्ट फ्लो होईल असं आपण म्हणूया. ठीक आहे. म्हणजे थोडंसं अप्रॉक्सिमेट असं म्हणूया. म्हणजे हे थोडक्यात काय झालं, नॉन विस्कस झालं. थोडीशी विस्कॉसिटी आहे, बट आपण या एक्झाम्पलसाठी आपण याला काय म्हणूया, नॉन विस्कस म्हणूया. आणि हा काय होईल, हा तेवढासा फास्ट जाणार नाही. हा थोडासा असा या असे लेयर्स त्याचे जातील. म्हणजे एखादा लेअरमधला जास्त जाईल आणि बाकीचे थोडेसे हळू जातील. म्हणजे हा थोडा काय झाला, विस्कस फ्लो झाला. बघा कसला फ्लो झाला, विस्कस फ्लो. आणि हा कसला फ्लो झाला,
नॉन विस्कस फ्लो. हे कशामुळं झालं, म्हणजे इथं जी रिलेटिव्ह मोशन आहे दोन लेयर्समधली रिलेटिव्ह मोशन, ह्या रिलेटिव्ह मोशनला काय झालं, अपोजिशन झालं. ह्या रिलेटिव्ह मोशनला काय झालं, अपोजिशन झालं. मग कोणी अपोजिशन केलं तर एका पर्टिक्युलर फोर्सनी, त्या सरफेसवरती असलेला किंवा त्या लेयर्समध्ये असलेला फोर्स म्हणूया, त्यानं काय केलं, त्यांना अपोजिशन केलं आणि त्यांची व्हॅल्यू कमी केली. लाईक लेयरची व्हिलॉसिटी कमी झाली. तो जो फोर्स आहे त्याला विस्कस फोर्स असं म्हटलं जातं. ओके. आणि त्या विस्कस फोर्समुळं हा फ्लो आणि हा फ्लो असे आपल्याला डिफरन्शिएट झालेले बघायला मिळाले. सो ज्या ठिकाणी तो विस्कस फ्लो जास्त असेल, लाईक इन दिस केस, इथं कमी दिसतोय थोडासा, इथं जास्त दिसतोय, इथं कमी आहे म्हणून सगळे चाललेले आहेत फास्ट थोडं असं म्हणूया, इथं फोर्स जास्त आला त्यामुळं लेयर सगळे एकमेकांना डिफरंट व्हिलॉसिटीजनं चाललेले आहेत. सो ज्या ठिकाणी विस्कस फोर्स येतो त्या ठिकाणी रिलेटिव्ह मोशनला अपोजिशन होतं. मग तो जो फ्लो असेल त्याला कसला फ्लो म्हटलं जातं, विस्कस फ्लो. म्हणजे हॉनी किंवा सायरपचं जे एक्झाम्पल आहे ते मोर विस्कस आहे असं पण म्हणूया, कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. सो विस्कॉसिटी, आणि तो जो फोर्स आहे त्याला विस्कस फोर्स असं म्हटलं जातं. ओके. मग आता मला सांगा, इथं रिलेटिव्ह मोशन आपण कन्सिडर केली लेयर्समधली. ओके. एकतर व्हिलॉसिटी पण डिफरंट झाली आहे बघा इथं लेअर वाईज, आणि काही डिस्टन्सेस पण डिफरन्सेस झाले बघा, डिस्टन्सेसमध्ये पण काय पडला, डिफरन्स पडला असं आपण म्हणूया. सो व्हिलॉसिटी आणि डिस्टन्सवरून एक कन्सेप्ट सांगितले जाते, त्याला म्हटलं जातं व्हिलॉसिटी ग्रॅडियंट. त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, व्हिलॉसिटी ग्रॅडियंट. सो हाऊ टू डिफाईन व्हिलॉसिटी ग्रॅडियंट. एक तर ग्रॅडियंट वर्ड आला की लक्षात ठेवायचा अपॉन लेंथ. सो डी अपॉन डी एक्स म्हणजे व्हिलॉसिटी ग्रॅडियंट. ओके. मग एखाद्या डायग्राम वाईज सांगायचं झालं तर सपोज ही एक डायग्राम आहे, सपोज ही एक डायग्राम आहे, आणि सपोज ही एक डायग्राम आहे. ओके. लेटस कन्सिडर करूया कुठलेही लेयर्स. समजा याची व्हिलॉसिटी व्ही आहे, तर याची किती असेल, व्ही मायनस डी व्ही असेल ना, थोडीशी पाठीमाग आहे त्याच्या, आणि याची किती असेल, व्ही प्लस डी व्ही असेल, का तर याच्या थोडीशी पुढं आहे ना. ओके. एक समजा हॉरिझॉन्टल आपण हे रेफरन्स पॉईंट कन्सिडर करूया. सो याच्यापासून हा लेअर किती डिस्टन्सवरती आहे, एक्सवरती आहे, तर हा किती असेल, एक्स मायनस डी एक्स असेल, आणि हा किती असेल, तर एक्स प्लस डी एक्स असेल. बघा डिफरन्सेस पण लक्षात येतात का बघा, एक्स डिस्टन्स, एक्स मायनस डी एक्स डिस्टन्स आणि एक्स प्लस डी एक्स डिस्टन्स. व्हिलॉसिटीज कशा दिसत आहेत, सेंटरची व्ही दिसते, त्याच्या पाठीमागची व्ही मायनस डी व्ही असेल आणि त्याच्या पुढची व्ही प्लस डी व्ही असेल. व्हॉट इज मीन बाय डी व्ही, डी व्ही म्हणजे चेंज ना, स्मॉल व्हॅल्यू ऑफ द व्हिलॉसिटी. सो आपल्याला सिंपल काय करायचं, डी व्ही अपॉन डी एक्स, म्हणजे ह्यातल्या कुठल्याही दोन लेअरमधला डिफरन्स घ्या. मग ह्या दोन घेऊन बघूया. सो काय येईल, व्ही प्लस डी व्ही मायनस व्ही. सिमिलर डिस्टन्स कशा असतील, एक्स प्लस डी एक्स मायनस एक्स. हा व्ही व्ही हा एक्स एक्स कॅन्सल होईल, शेवटी काय होईल, डी व्ही अपॉन डी एक्स येईल. हा घेऊन बघा, व्ही मायनस व्ही हे प्लस होईल, आणि याचं डिस्प्लेसमेंट एक्स मायनस हे एक्स प्लस डी एक्स होईल. बघा शेवटी हा व्ही व्ही एक्स एक्स कॅन्सल, सो राहिलं काय, डी व्ही अपॉन डी एक्स. ओके. सो अगेन वी कॅन से दॅट इट इज द व्हिलॉसिटी ग्रॅडियंट कन्सेप्ट ऑर द डेफिनेशन ऑफ द व्हिलॉसिटी ग्रॅडियंट. आता व्हिलॉसिटी कशामध्ये असते, मीटर पर सेकंड, आणि अपॉन डिस्टन्स आहे ते पण मीटर, मीटर मीटर कॅन्सल. सो 1 upon second or second inverse is the SI unit of the velocity gradient. याचं तुम्ही डायमेन्शन पण फाइंड आउट करू शकता. सो बेसिकली आपल्याला व्हिस्कॉसिटीमध्ये व्हिलॉसिटी ग्रॅडियंट ही टर्म सांगता येते. बघा समजला का, हा सुद्धा पॉईंट सोपा आहे एकदम. इट इज रिलेटेड टू द व्हिस्कॉसिटी अँड व्हिलॉसिटी ग्रॅडियंट. आता एक दोन लॉ आपल्याला बघायचे आहेत, ते आपण बघूया. चला, पुढचा जो लॉ आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. सो वी विल सी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, किंवा यालाच कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता बघा सिंपल, हा एक फोर्स आहे, सो न्यूटन्स लॉ म्हणजे फोर्स आहे. ओके. सो फोर्स बिटवीन लेयर्स आहे. सिंपल फोर्स बिटवीन लेयर सांगितला जातो. तर फोर्स बिटवीन लेयर कसं सांगितलं जातं, तर त्या लेयरचा एरिया आणि व्हिलॉसिटी ग्रॅडियंट.
सो ही स्टेटमेंट तुम्हाला अशी पाठच करावी लागेल. ओके, म्हणजे जो विस्कस फोर्स आहे म्हटलं तरी चालेल. तर तो जो विस्कस फोर्स आहे तो फोर्स किती असेल, तर जेवढा मोठा एरिया असेल तेवढा मोठा विस्कस फोर्स असेल. जेवढी dv/dx म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट, विलॉसिटी ग्रेडियंट जेवढा मोठा असेल, तो जो चेंज जेवढा मोठा असेल तेवढी त्या फोर्सची व्हॅल्यूसुद्धा काय असेल, जास्त असेल. ऑब्वियस आहे. सो हेच रिलेशन F इज इक्वल टू कोइफिशियंट A dv/dx असं डिफाईन होतं, वेअर दिस eta is nothing but the coefficient of viscosity. So this is the law which states that the Newton's law of viscosity, याच्यावरून coefficient of viscosity ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केली जाते. ओके, मग ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते, फोर्स अपॉन एरिया इंटू dv/dx. सो हा जो फॉर्म्युला तयार होईल, हा फॉर्म्युला कशाचा तयार झाला, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा. हे जर बाय डिफॉल्ट आपण जर युनिट वाईज जर फाइंड आउट करायचं झालं तर फोर्स युनिट न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, आणि dv/dx आपण युनिट काढलं होतं 1/सेकंड काढलं होतं, किंवा सेकंड इनवर्स म्हणलं होतं. सो हे काय होईल, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर होईल बघा. सो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी रिप्रेझेंटेड इन न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हेच असंही लिहिलं जातं, 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज. याचं CGS युनिट आहे बघा, किंवा याला डेका पॉईज सुद्धा म्हणतात बघा. डेका म्हणजे काय, 10 to the 1 ना. सो वी कॅन से दॅट 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज और 1 डेका पॉईज. ओके, सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूमेरिकल्समध्ये हा फॉर्म्युला जास्त यूज होईल. सो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू F/A इंटू dv/dx, आणि हे त्याचं युनिट झालं. मग हे तुम्ही CGSमध्ये सुद्धा कधी कधी पॉईज आणि डेका पॉईजचं कन्वर्जन येतं, त्यासाठी सुद्धा हे रिलेशन तुम्हाला जास्त उपयोगाला पडेल. सो दिस इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किंवा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. चला, जसा हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे तसा याच्याशीच एक पुढचा स्टोक्स लॉ सुद्धा याच्यामध्ये आपल्याला शिकायचा आहे. स्टोक्स लॉ, याच्यावरून एक टर्मिनल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं जातं. ठीक आहे, आता हा स्टोक्स लॉ सुद्धा काय डिफाईन करतो, तर एक फोर्स डिफाईन करतो. ठीक आहे, हा स्टोक्स लॉ जो आहे तो एक फोर्स डिफाईन करतो, तोही त्याला विस्कस फोर्सच म्हणूया आपण. बट याच्यासाठी केस मी पहिल्यांदा तुम्हाला डिफाईन करतो. तुम्ही कधी हे असं ऐकलं आहे का बघा, की समजा एखादं वॉटर असेल, फॉर एक्झाम्पल लिक्विड असेल, ठीक आहे, आणि एक जर आपण एक पार्टिकल घेऊया, लाईक ज्याचं मास आहे m. ओके, तर हा पार्टिकल जेव्हा या लिक्विडमध्ये येतो तेव्हा त्याचं वेट थोडंसं कमी होतं असं फील होतं आपल्याला. ओके, सो ते कधी ऐकलं आहे का बघा. सो ती जी कन्सेप्ट आहे ती आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे बघा. आर्किमिडीज प्रिन्सिपल, की काय होतं की एक पार्टिकल आहे, तो जर लिक्विडमध्ये समजा ड्रॉप केला आपण, तर त्या लिक्विडमधनं थोडंसं लिक्विड बाहेर पडतं आणि तो आपल्याला हलका वाटायला लागतो. मग कंडिशन काय असते बघा, तर तो जेव्हा त्या लिक्विडमध्ये ड्रॉप होईल तेव्हा त्या पार्टिकल जेवढा व्हॉल्यूम कवर करेल तेवढं व्हॉल्यूम बाहेर पडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं जर म्हटलं तर 100 न्यूटन त्याचं एअरमधलं वेट आहे, आणि तो पाण्यात गेल्यानंतर 80 न्यूटन होतं. मग 20 न्यूटन कुठे गेलं, तर ते 20 न्यूटन आहे ना, तर ते लिक्विडच्या स्वरूपात बाहेर पडलेलं असेल. इमॅजिन होतं आहे का बघा. तर तो एक बियॉन्ड फोर्स असं म्हटलं जातं, ज्याला अपथ्रस्ट किंवा बियॉन्ड फोर्स असं म्हटलं जातं. सो त्याच्याबरोबरच हा स्टोक्स लॉ किंवा स्टोक्स फोर्स आहे ना, तो डिफाईन केला. सो आधी हा फोर्स बघूया आपण किती आहे. सो फोर्स इज इक्वल टू 6π, ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, आणि हे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी R आणि V. सो 6π कॉन्स्टंट व्हॅल्यू, ही कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, R म्हणजे रेडियस त्या स्पेअरची म्हणूया, आणि V म्हणजे त्याची व्हेलॉसिटी, ज्याला की टर्मिनल व्हेलॉसिटी म्हटलं तरी पण चालेल. ओके, सो ही केस लक्षात आली का बघा. याच्यामध्ये मग समजा जर पार्टिकल वरून त्या लिक्विडमध्ये ड्रॉप झाला, तर एकतर पार्टिकलचं वरून खाली येणार काय असेल, वेट असेल, mg असेल असं आपण म्हणूया, mg. ओके, व्हॉट इज द mg? mg इज द डाऊनवर्ड फोर्स. आणि हा डाऊनवर्ड फोर्स कोण बॅलन्स करणार आहे, तर ते दोघं जण बॅलन्स करणार आहेत. कोण कोण, एक बियॉन्ड फोर्स म्हटलं आपण, आणि एक आपला जो हा विस्कस फोर्स आहे, हा म्हणूया आपण, याला विस्कस फोर्स म्हटलं तरी चालेल. ओके, हा विस्कस फोर्स आहे थोडक्यात, विस्कस फोर्स, आणि प्लस अपथ्रस्ट, ज्यालाच बियॉन्ड फोर्स म्हटलं जातं. अपथ्रस्ट म्हणजेच कसला,
BUOYANT ब्युएंट फोर्स म्हणूया आपण. ठीक आहे, म्हणजे खालून वरती दोन फोर्सेस आहेत. एक फोर्स कुठला आहे 6 पाय इटा RV हा विस्कस फोर्स आहे, आणि ब्युएंट फोर्स पण किती असेल याच्या एवढाच असेल, फक्त M' असेल. मी एमच्या ऐवजी M' का घेतो बघा, कारण मास काय होणार आहे मला सांगा, बदलणार आहे. सो मास जर बदलणार असेल, का बदलते मास सांगू शकता का तुम्ही? कारण आपण मास म्हणजे आपण असंही घेऊ शकतो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, सो या केसमध्ये हा जो यम आहे त्याचा मास किती होणार बघा, M इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम 4/3 मी म्हणतो πr³ म्हणतो. ठीक आहे, आणि हा जो M' आहे ना याची डेन्सिटी किती असणार आहे सिग्मा, कारण हा जो M' आहे तो कोणाचा आहे, त्या लिक्विडचा आहे. सो लिक्विडची डेन्सिटी आपण काय कन्सिडर करूया, सिग्मा कन्सिडर करूया. बाकी हे 4/3 πr³ सेम आहे. का सेम आहे, कारण जेवढा ड्रॉप किंवा हा जो बॉल आहे तेवढाच पार्टचं लिक्विड आपल्याला कन्सिडर करावं लागेल, आणि तेवढंच ते बाहेर पडतं, म्हणून हे असं घ्यावं लागेल. ओके, सो याच्यामध्ये हा व्ही चेक करा सगळ्यांनी. हा जो व्ही आहे त्याला टर्मिनल व्हेलॉसिटी म्हटलं जातं. कसली व्हेलॉसिटी म्हटलं जातं, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हटलं जातं. आणि ह्या टर्मिनल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला मिळते. मग याच्यामध्ये रिलेशन कसं लिहिलं जातं, मी आता सगळं लिहित नाही, मी ही इम्पॉर्टंट लिहितो. जो mg आहे म्हणजे वरून खाली आलेला ना, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स बघा कुठला आहे, mg आहे. सो नेट डाऊनवर्ड फोर्स, सो वरून खाली आलेला फोर्स म्हणजे कुठला असेल, mg असेल. याला खालून दोघं जण बॅलन्स करतायत. कोण कोण, एक विस्कस फोर्स जो किती असतो 6 पाय कोइफिशियंट R इंटू व्ही, आणि प्लस ब्युएंट फोर्स किती असेल M' म्हटलं बघा. सो दिस इज व्हेरी बॅलन्स्ड इक्वेशन, दॅट इज mg इज इक्वल टू 6 पाय कोइफिशियंट RV प्लस अपथ्रस्ट फोर्स किंवा ब्युएंट फोर्स. फक्त याच्यामध्ये फरक लक्षात आला, हे मास आणि ह्या मासचा फरक समजला, म्हणजेच हा रो 4/3 πr³ असा होणार, इज इक्वल टू 6 पाय कोइफिशियंट RV, आणि प्लस हा होणार आहे सिग्मा 4/3 πr³ होणार आहे. लक्षात आलं, वेअर रो इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ द स्पियर. तो वरून स्पियर खाली येतोय त्या स्पियरची डेन्सिटी असेल, आणि सिग्मा म्हणजे काय, त्या लिक्विडची डेन्सिटी असेल. आता हे सगळं जर सॉल्व केलं तर आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला एवढा मिळतोय. सो 2/9 ओके R²G रो मायनस सिग्मा अपॉन कोइफिशियंट. सो दिस इज नथिंग बट द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेअर. याचा अर्थ काय आहे बघा, हे 2/9 फॅक्टर आला. R म्हणजे रेडियस त्या स्पेअरची, G म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, N म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे, रो मायनस सिग्मा आलं बघा. याचा अर्थ लक्षात येतोय का की रोची व्हॅल्यू जास्त असेल. रो म्हणजे कोण आहे, तो वरून जो बॉल खाली पाण्यात पडणार आहे त्याची डेन्सिटी असेल, आणि जे पाणी आहे त्याची डेन्सिटी सिग्मा असेल. मग एक लक्षात ठेवा, जर वरून एखादा बॉल पाण्यामध्ये पडणार असेल तर हे रिलेशन असं आलं. मला सांगा, ते जर एखादा आपण असं म्हणूया की एखादा हलका बॉल आहे तो असा वरती चालला, तर ऑब्वियसली तो जो हलका बॉल आहे त्याची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी असेल, तेव्हा आन्सर कसं येईल आपल्याला, निगेटिव्ह येईल, कारण ते हा मोठा झाला ना आता, बरोबर, आणि हा लहान झाला. सो लहान मायनस मोठा, आन्सर निगेटिव्ह येतं ना, मिनिमम मायनस मॅक्सिमम. सो त्या केसमध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक, जो स्पियर आहे तो वरून खाली चाललेला आहे, इमॅजिन होत आहे स्पियर आहे तो वरून खाली चाललेला आहे. सो ही जी आत्ताची आपण केस सांगितली ती वरून खाली चालले ना, बघा ही अशीच केस आहे ना, म्हणून हे इक्वेशन असं लिहिलं की डाऊनवर्ड फोर्स आहे तो हे दोघं जण बॅलन्स करतील. पण जर अशी एखादी केस जर असेल की असते, एखाद्या एक्झाम्पलमध्ये येते की एखादा ड्रॉप कन्सिडर केला जातो, एअर ड्रॉप म्हटलं जातं, आणि तो एअर ड्रॉप वॉटरमधून वरती चाललेला आहे असं सांगितलं जातं. मग इथं सुद्धा हेच फॉर्म्युला यूज करायचा, फक्त त्या केसमध्ये काय सांगायचं, निगेटिव्ह आन्सर सांगायचं. का, कारण रो आणि सिग्मामध्ये फरक पडेल, कारण त्या ठिकाणी रो कमी होणार आणि सिग्माची व्हॅल्यू वाढणार आहे. एवढा एक फरक तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. ओके, सो हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि स्टोक्स, हा खूप सोपा पॉईंट आहे. थेरीच्या दृष्टीने सुद्धा जर तुम्ही नीट वाचलं तर खूप सोपं आहे सांगायला, समजून सांगायला पण हे सोपं आहे. हे तर आर्किमिडीज प्रिन्सिपल सारखंच आहे. याच्यामध्ये ब्युएंट फोर्स वगैरे कन्सिडर केला जातो, विस्कस फोर्स सांगितला जातो, आणि त्याचं अपोजिशन कसं आहे ते सांगितलं जातं. सो बऱ्यापैकी मी कंप्लीट करायचा प्रयत्न केलेला आहे, ऑलमोस्ट पॉईंट्स घेतलेला आहे. सो याच्यावरचा मग DPP दिला जाईल, तो DPP ही सोडवा.
फक्त एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्टचा स्टडी करायचा आहे. एक पार्ट आहे तो थोडासा सरफेस टेन्शन रिलेटेड आहे आणि एक पार्ट आहे तो हायड्रोडायनॅमिक्स जो की फ्लुइड्स आर इन मोशन रिलेटेड आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये कंपॅरेटिव्हली स्टडी करा. दोन्हीमधला सरफेस टेन्शनचा स्टडी जास्त करा कारण ऑलमोस्ट क्वेश्चन त्याच्यावरती असू शकतात. हा नवीन सिलेबस इंट्रोड्यूस झालेला आहे म्हणून टॉपिकचं नाव पण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड असं बदललेलं आहे. सो अभ्यास करा आणि यामध्ये जर काही शंका असेल तर मग डेफिनेटली तशी विचारा. जो DPP दिला जाईल तो DPP ही व्यवस्थित ट्राय करा आणि आपण उद्याच्या लेक्चरला याच्यावरचे मग काही पाठीमागच्या CETला विचारलेले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील किंवा काही कॉम्पिटिटिव्ह टाईप एक्झामला विचारलेले क्वेश्चन्स असतील टाईप वाईज मग त्याचं सिलेक्शन मी करेन आणि त्याचं डिस्कशन करू. ओके, सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.